आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात तिकीट वाटपात सर्वाधिकार फडणवीसांकडे असणार. काल झालेल्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. आशिष शेलार यांची माहिती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतचं मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. 20 ऑगस्टला महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता. उदय सामंत यांची माहिती. कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनानंतर जाहीर होणार जागा वाटप फॉर्म्युला. भाजप प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर. भूपेंद्र यादव यांच्याकडनं भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका. फडणवीसांच्या विरोधात लढण्यास काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक. तर नागपुरातील 6 मतदारसंघांसाठी 71 इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलाय. विकास ठाकरेंची माहिती. अजित पवारांनी माजी आमदार आसिफ यांची भेट घेतली. त्यामुळे आसिफ शेख मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार असणार का, याकडे चर्चांना उधाण. अजित पवारांनी भेट घेतल्यावरही माजी आमदार आसिफ शेख अपक्ष लढण्यावर ठाम. अजितदादांनी सांत्वनपर भेट घेतली. शेख यांची माध्यमांना माहिती. उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळतात म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जातंय. वडेट्टीवारांची टीका. तर संजय राऊतांच्या आरोपांचंही वडेट्टीवारांकडून समर्थन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचं स्फूर्तिगीत जारी. निष्ठावंतांची निघाली स्वारी अशा आशयाचं स्फूर्तिगीत जयंत पाटील यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट. आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत मुंबई सुपरफास्टमध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश देऊ नये आणि पालकमंत्री दादा भुसेंनी बैठक घेऊ नये. मुंबई नाशिक महामार्गाच्या कामात सुधारणा नाही. महामार्गावरचे खड्डे अद्यापही जैसे थे. ठाण्यामध्ये गणेशोत्सवासाठीच्या मंडप उभारणीला सुरुवात. ठाण्याचा राजात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचं भूमिपूजन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न. मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरामध्ये वाढ. वाटाणा गवार 150 रुपये किलो. भेंडी आणि कोबी ही 100 पार. पनवेल महापालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यान, मैदान, रुग्णालय, दळणवळण सुविधांचा अन्य गोष्टींचा आराखड्यामध्ये समावेश. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये मुंबई IIT देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानी. तर इनोव्हेशन शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशात 1ल्या स्थानावर. खासदार आमदार पोलिसांच्या स्टिकरचा सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. हायकोर्टाने पोलिसांना खडसावलं. कठोर कारवाईचे कोर्टाचे पोलिसांना निर्देश. राज ठाकरे यांनी अविनाश अभ्यंकरांची सांत्वनपर भेट घेतली. अविनाश अभ्यंकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जात घेतली सांत्वनपर भेट. आणि आता गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत क्राईम सुपरफास्टमध्ये. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा. 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश. सोनं स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीची खार पोलिसांकडून त्यांचा पर्दाफाश. आतापर्यंत 3घांना अटक. आरोपींमध्ये महिलेचाही समावेश. पुणे विमानतळावरून 2 संशयित अटकेत. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान यांना एअरपोर्ट पोलिसांकडून अटक. बनावट तिकिटाद्वारे विमानातून उड्डाण करण्याची होती तयारी. नागपूरच्या VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना. उभ्या कारला मागून दुसऱ्या कारने दिली धडक. अपघातात कारमधला 1 जण जखमी. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. अमरावतीत राजकमल चौकातल्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड. तरुण तरुणींना घेतलं ताब्यात. स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याचं समोर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.